नमस्कार. अनेक वेळेला लग्न झाल्यानंतर पुरुषांच्या मनात असा एक भ्रम तयार होतो, की आपण लग्नानंतर आपण बायकोला पोसतो, खाऊ घालतो, तिचा सांभाळ करतो असं. तर आपण लग्नानंतर बायकोला पोसतो, सांभाळ करतो, खाऊ घालतो, ह्या भ्रमातनं सुरुवातीला पुरुषांनी बाहेर यायला पाहिजे असं माझं मत आहे. याच्यावर तुम्ही विचार करा. त्याचं कारण असं आहे, की पालकांनी मुलांना खाऊ-पिऊ घालणं, सांभाळणं लहानपणापासून ही गोष्ट वेगळी, ते पालक असतात. हां. नवरा पालक नसतो. नवरा पार्टनर असतो. आयुष्याच्या जे आपली जी ही वाटचाल चालू आहे किंवा लग्नानंतरची जी वाटचाल आहे, त्याच्यातला आपला जो जोडीदार असतो, तो पार्टनर असतो. हं. ही पार्टनरशिप असते संसारात. जर तो कुटुंबात बाहेर जाऊन अर्थार्जनाचं काम करत असेल, तर ही घरात राहून घरातली कामं जे करते, त्या कामाला पैसे मिळत नाहीत, पण मात्र ती ते सगळी कामं करते आणि त्या कामाला जर नवऱ्याला पैसे द्यावे लागले, तर त्याचा पगार कदाचित पुरणार नाही. ही सगळी कामं ही स्त्री फुकट करत असते. हं. घरात सेवाभावी वृत्तीने करत असते. त्याच्यामुळे मी बायकोला पोसतो ह्या भ्रमातनं पुरुषाने बाहेर यावं किंवा लग्नानंतर मला बायको पोसावी लागते. अनेक जण असं म्हणतात, की लग्नानंतर बायकोला पोसावं लागतं, खाऊ घालावं लागतं, तिचा सांभाळ करावा लागतो. तर ती काही गाय म्हैस नाही आहे तुमच्या दाराशी तुम्ही बांधून आणली आणि तुम्हाला तिला पोसावं लागतं. आलं का लक्षात? ही संसार आहे. याच्यात तिची आणि तुमची पार्टनरशिप असते. तुम्ही अर्थार्जनाचं काम करतात, तर ती घरातली सगळी कामं आवरत असते आणि याच्यामध्ये बायको आल्यानंतर जबाबदारी वाढत नसते, तर जबाबदारी वाटली जात असते. ती कुटुंबातली जबाबदारी घेते, तुम्ही घराबाहेरची जबाबदारी घेतात किंवा बऱ्याच वेळेला ती तुमच्यापेक्षा अधिक म्हणजे बाहेर कमवत असणारी स्त्री असेल, तर मग ती बाहेरची पण जबाबदारी घेते कमवण्याची आणि घरातली पण जबाबदारी घेते घरातल्या कामांची. म्हणजे उलट एक्स्ट्रा जबाबदारी घेते. तर लग्नानंतर तुमच्या जबाबदाऱ्या ह्या वाढतात. हे खरं असलं तरी त्याच्यामध्ये बायकोची जबाबदारी येते असं नसतं. तर बायको त्या जबाबदारी वाटून घेते तुमची. म्हणजे बायको ही तुमच्या जबाबदाऱ्यांमधली एक पार्टनर असते, की जी निम्म्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडतात, निम्म्या जबाबदाऱ्या ती पार पाडते. त्याच्यामुळे आम्ही बायकोला पोसतो किंवा लग्नानंतर बायको पोसावी लागते, बायकोला खाऊ घालावं लागतं, बायकोचा सांभाळ करावा लागतो. हा जर अहंकार असेल किंवा हा जर गैरसमज असेल किंवा परंपरेतनं आपल्या तोंडात हे शब्द येत असतील, तर ते आपण आपल्या भाषेतनं बाद केले पाहिजेत. त्याचा शांतपणे विचार केला पाहिजे. आपण बायकोला पोसत नाही, ती काही लहान मुलगी नाही आहे. ती आपल्या घरी बरोबरीचा जोडीदार, बरोबरीचं नातं तिचं असतं आपल्यासोबतचं आणि ती जेव्हा आपल्या घरी येते, त्यावेळेला आपण जरी कमवून आणत असलो, तरी त्या कमवून आणलेल्या पैशांचं कुटुंबात रूपांतर करण्याचं काम बाई करत असते. त्याच्यामुळे लग्नानंतर जबाबदारी पुरुषावर पडते. पण मात्र त्याला जबाबदारी वाटून घेण्यासाठी एक पार्टनर पण मिळतो बायकोच्या स्वरूपामध्ये किंवा बायकोला पार्टनर मिळतो नवऱ्याच्या स्वरूपामध्ये. तर आपण थोडंसं विचार करत जाऊया, भाषेचा सांभाळून वापर करत जाऊया. कारण बायकोला पोसतो, बायको पोसावी लागते लग्नानंतर. ही भाषा स्त्रियांसाठीची अपमानकारक असते आणि याचा माझ्या भगिनींनी पण विचार करायला पाहिजे. अ, ब याच्यावर आपण शांतपणे विचार करायला पाहिजे. आणि असं जर काही शब्द वापरले जात असतील, तर त्याला अ, किमान ते शब्द वापरू नये त्याच्यासाठीचा आग्रह धरला पाहिजे. भाषा आपली एकमेकांचा सन्मान करणारी असली पाहिजे. धन्यवाद.